दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी व हक्कांविषयी विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक 3/12/2025 रोजी दुपारी 3 वाजता धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, बालाजीनगर, साक्री रोड, धुळे या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस निमित्त 3 डिसेंबर 2025 ते 9 डिसेंबर 2025 सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला। सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी व हक्काविषयी विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाचे मुख्याध्यापक पूनम सूर्यवंशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील वाघ, संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह मुख्याध्यापक पूनम सूर्यवंशी, कार्यशाळा अधीक्षक हिरल वाघ यांच्यासह मतिमंद संस्थातील मुख्याध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर संस्कार मतिमंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुनील वाघ यांनी प्रास्ताविकेत सांगितले की दिव्यांग हक्क या संदर्भात 3 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त आमच्या शाळेत या ठिकाणी दिव्यांग दिवस हा साजरा करण्यात आला। तर दिव्यांगांना हीनतेने वागणूक देऊ नका, त्यांना समानतेचा वागण्याचा अधिकार द्यावा, दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळाली पाहिजे याची समाजात जनजागृती झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुनील वाघ यांनी व्यक्त केली। तर या ठिकाणी दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासह पथनाट्य त्याचबरोबर विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या। तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य व विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला। या दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवीण कुलकर्णी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमास उपलब्ध झालेले
माननीय कविताताई पवार, सदस्य नॅशनल ट्रस्ट, तसेच राज्य दिव्यांग समिती, महाराष्ट्र शासन, या कार्यक्रमास उपस्थित आबासाहेब सुरेश बोरसे, जिल्हाध्यक्ष दिव्यांग विकास संस्था धुळे, या कार्यक्रमास उपस्थित झालेले शशिकांत श्रीवंशी, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना धुळे शाखा, तसेच या कार्यक्रमास उपलब्ध प्रमुख पाहुणे माननीय संजीव सैंदाणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, माननीय नितीन खंडेराय साहेब, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, तसेच माननीय ज्ञानेश्वर महाजन साहेब, मुख्य लोक अभिरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे, श्री भट साहेब, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी दिव्यांग दिनानिमित्त स्वागत करतो. दिव्यांग दिनानिमित्त विशेष शाळेचे बालगृहाचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित दिव्यांग बंधू भगिनी यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम दिव्यांग क्षेत्रात महान कार्य केलेले, स्वतः दिव्यांग असलेले महान विभूती हेलन केलर, लुईस ब्रेल व स्टीफन हॉकिन्स यांचे महान कार्यास व त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. सन 1994 मध्ये जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस म्हणून साजरा करण्यात ठरविले आहे. तेव्हापासून जगभरात 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. समाजामध्ये दिव्यांगाविषयी सहानुभूती न दाखवता त्यांना समान संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. या दिनानिमित्त त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात, जनजागृती व्हावी, दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा केला आहे. दिनांक 3 डिसेंबर 2025 हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन दरवर्षी जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनाची 2025 या वर्षाची थीम सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग समावेशक समाज घडविणे अशी आहे. नुकतेच शासनाने पत्र काढून 3 डिसेंबर 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात यावे असे निर्देश दिलेले आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, दिव्यांगाच्या सामाजिक संघटना यांच्या सहभागाने दिव्यांग कल्याणासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताहात करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताह दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 डिसेंबर 2025 हे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आज या ठिकाणी माननीय प्रवीण कुलकर्णी साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे व या कार्यक्रमाशी या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत दिव्यांग दिन साजरा करीत आहोत. माननीय प्रवीण कुलकर्णी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या कायद्याचे मार्गदर्शन कार्याचे या
मार्गदर्शन कार्यशाळेचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे। या ठिकाणी उपस्थित दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्क व अधिकाराबाबत मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे। मी काय बोलावं किंवा काय नाही, कार्यक्रमाचं आयोजन बघून मी स्वतःच इतका भारावून गेलो की मी फार लहान आहे अशी मला एक समजुती यायला लागली। आणि ह्या दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्यामध्ये अदम्य साहस आहे, त्यांच्यामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, त्यांच्यामध्ये कर्तृत्वाची एक जाण आहे। देशामध्ये जे युवक तरुणी धडधाकट आहेत शरीराने, परंतु त्यांच्याकडून विकासाचा मार्ग पत्करला जात नाही तर अधोगतीचा मार्ग पत्करला जात असतो। अशा वेळेस मी असं म्हणेन की देशासाठी जर आशेचा किरण ठरणारा असेल तर हा आमचा दिव्यांग बांधव आहे। आणि जे आमचे दिव्यांग बांधव असतील, जरी ते हातापायाने चालू शकत नसतील, आपण या कार्यक्रमासाठी सुरुवातीला झाल्यानंतर जे काही प्रतिमा पूजन केलं तर एक नवीन आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला बघायला मिळाला। प्रतिमा आहेत हेलन केलर आणि लुईस ब्रेल। आपल्याला माहिती आहे हेलन केलर लहानपणी त्यांना त्यांची शारीरिक दृष्टी सगळी चांगली होती, पण काही दिवसानंतर त्यांची दृष्टी आणि कर्णबधीरपणा हा कमकुवत होत गेला। त्या दिव्यांग झाल्या, परंतु त्यांनी कुठलीही जिद्द सोडली नाही। त्यांनी दुसऱ्याच्या मदतीने, त्यांच्या घरातली त्यांच्या बहिणीच्या मदतीने शाळेचं पुस्तक ते वाचून घेत असत, परीक्षाही तशाच दिल्या आणि एक रिपोर्टर म्हणून, एक चांगल्या लेखिका म्हणून नुसत्या अमेरिकेमध्ये नाही तर जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं। आणि आपण आज त्या ठिकाणी त्यांचं प्रतिमेचं पूजन केलं, एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। दुसरी थोर व्यक्ती आपण समोर आणली, लुईस ब्रेल। त्यांना दृष्टीदोषाचा सुरुवातीपासून त्यांच्यात उणीव होती, परंतु त्याला ते डगमगले नाहीत। त्यावेळची परिस्थिती अशी होती की एकदाचा अंध माणूस झाला तर त्याला कुठलंही वाचता लिहिता येणार नाही, त्याला स्क्रिप्ट उपलब्ध नव्हती, त्याला लिखाणाचं कौशल्य उपलब्ध नव्हतं। मात्र आपल्याला जे काही भोगावं लागतं ते येणाऱ्या पिढीला भोगावं लागू नये, येणाऱ्या अंध व्यक्तींना भोगावं लागू नये याची कुणगाठ मनाशी बांधली। आणि लुईस ब्रेल यांनी स्वतःची स्क्रिप्ट, स्वतःची लिपी, जे आपण टिंब असं पेन असते आणि ती पेन आपण बघितलं की अंध शाळेमध्ये एक मॅथची पाटी, एक बोर्ड वेगळा असतो, त्याच्यात खिडे असतात, ती गणित आणि मॅथची ती पाटी असते। आणि अंकलिखाणाची जी काही पाटी असते ती अशी एक आपण सुईचं टोक सारखं एक खाली टोक असलेली आणि वरती मूठ असलेली अशी ती पेन असते। आमचे अंध शाळेतले बांधव असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत। आणि त्या पेनने त्यांची स्क्रिप्ट कशी तयार करायची, लिखाण कौशल्य कसं अवगत करायचं, आणि ते त्यांनी अवगत करून ते स्वतःपुरतं नाही तर ते जगाने स्वीकारलं। आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या पिढींनी, अंध बंधूंनी त्यांचा अत्यंत त्या गोष्टीचा फायदा झाला। आज बघतो की सगळे जे अंध व्यक्ती आहेत कोणीही लिहिण्या वाचण्यापासून वंचित राहिलेले नाही। महाराष्ट्र शासन आणि दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी कार्यालय धुळे यांच्या माध्यमातून आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आदरणीय रवींद्र कुलकर्णी साहेब, आदरणीय महाजन साहेब, जिल्हा समाज कल्याण उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदरणीय माझे बंधू संजयजी शिरसाट साहेब, नुकतंच या ठिकाणाहून सीओ साहेबांकडे अत्यंत महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे गेले ते आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक
जिल्हा समाज कल्याण अधिकारी खंडेराय साहेब, जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संस्थांना ज्यांचं नियमित अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन लाभत असतं, सर्वांना समजून त्यांचा आपला कारभार सुरू असतो असे आमचे मार्गदर्शक आदरणीय मालसिंगजी पवार साहेब, माझ्या ज्येष्ठ भगिनी आणि नॅशनल ट्रस्ट जिल्ह्याच्या सदस्य आदरणीय ॲडव्होकेट कविताताई पवार, आदरणीय सुरेश बोरसे सर, आदरणीय सूर्यवंशी साहेब, सन्मान्य व्यासपीठ उपस्थित जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतले मुख्याध्यापक, कर्मचारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणी, मी प्रथमतः संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो साहेब, की हा सन्मान या संस्थेला मिळाला की आजचा दिव्यांग दिन कार्यक्रम जिल्ह्याच्या वतीनं आज आपल्या संस्थेत या ठिकाणी साजरा होतो. खरं तर आपलं अनमोल मार्गदर्शन अधिनियम 2016 दिव्यांगांच्या हक्काचा जो आम्हाला ऐकायचा आहे आणि दिव्यांग बांधवांना मिळणारा जो हक्क आहे त्यांच्या पदरात पाडण्याच्या दृष्टिकोनातनं आज 3 घटक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रत्यक्ष दिव्यांगाचं पालन पोषण करणारी, त्यांना योग्य ती दिशा देणारी सर्व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी आहेत. दुसरं, हे योग्य काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडतं का नाही याच्यावर नियंत्रण ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा आहेत. आणि या दिव्यांग बांधवांवर काही अत्याचार आहेत का, की शासनाने दिलेल्या योग्य सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचतात का नाही, त्याच्यात काही गफलत होत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवणारी न्यायव्यवस्था सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जिल्ह्यातला हा दिव्यांग दिवस या ठिकाणी साजरा होत आहे. उपस्थिती जरी कमी असली परंतु सर्व या ठिकाणी जे उपस्थित आहेत शाळेतले प्रतिनिधी ते अत्यंत सुज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे या दिव्यांगांच्या सुखसोयी सुविधांचा सर्व कारभार चालतो. आणि आमचा जिल्हा एवढा भाग्यशाली आहे साहेब, आपला जिल्हा, की मी अभिमानाने सांगेल की दिव्यांग कुठल्याही संस्था असतील या जिल्ह्यात अत्यंत सक्षमपणाने चांगल्या पद्धतीने काम करणारे संस्थाचालक आणि कर्मचारी सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. कुठली संस्था असो, मी माझीच नाही, सर्व संस्था की त्या ठिकाणी कुठलंही नाव ठेवायला जागा मिळणार नाही. प्रत्येक संस्था या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य त्या ठिकाणी दाखवत असते सातत्यात. आणि आजपर्यंत कुठल्याही संस्थेवर महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने अशी कुठलीही कार्यवाही केली नाही की ज्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीचं कुठल्या संस्थेचं काम या जिल्ह्यातल्या आजही दिव्यांगांच्या एकही संस्थेत घडलेलं नाही. ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. पद्धतीचे कायदे या दिव्यांग बांधवांच्या जीवनात चांगलं निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून करत असतील, परंतु ते प्रत्यक्ष राबवत असताना अनेक अडचणींना तोंड देत अधिकाऱ्यांचे असेल, संस्थाचालकांचे असेल, गळचेपी होत असते. प्रामुख्याने फार बारीक बारीक गोष्टी आहेत की त्या अत्यंत नजरेत भरत नाही, पण त्याचं महत्त्व फार मोठं आहे. आता मी माझी अडचण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. माझ्याकडे या ठिकाणी 104 अनाथ मुली प्रवेशित आहेत की ज्यांना कोणीही पालक नाहीत. आपणच सर्व पालक आहोत. 6 ते 18 वर्ष वयोगटातील 100 मुलींसाठी इथं मान्यता आहे आणि 18 वर्षावरील 25 मुलींसाठी कार्यशाळा आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. 18 वर्षावरील जवळजवळ 49 मुली आज या संस्थेत प्रवेशित आहेत, जी खरी मान्यता 25ची आहे. ह्या सर्व मुली अनाथ आहेत. काही वेळेस मी संस्थाचालक म्हणून असा विचार करतो की 18 वर्षानंतर यांचं काय. त्याच्यानंतर साधारणतः 2 ते 3 वर्ष आम्ही कार्यशाळेत त्यांना शिकवू शकतो, पण त्याच्यानंतर यांची परिस्थिती काय. मग यांचा पुनर्वसनाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की यांचं आयुष्य इथंच जावं का. सर्वात महत्त्वाचं आता 1% आरक्षण अनाथांसाठी आहे महाराष्ट्रात, परंतु अनाथ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण लागतं. आमच्या विद्यार्थिनींचा IQ रिपोर्ट 75च्या पुढे जर गेला, परंतु लिखित स्वरूपात त्यांचा IQ रिपोर्ट वाढत नाही, कारण त्यांची बुद्धिमत्ता जी
ही वय वाढतं पण बुद्धिमत्तेचं वय फार कमी असतं. त्याच्यामुळे 1ली 2री ते 12वी 11वी हा विषय त्यांच्यासाठी नाही. मग ते शिक्षण कसं दाखवायचं 1% आरक्षण मिळवण्यासाठी हा अत्यंत गंभीर विषय. आम्ही अनेक वेळा तो मांडण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी जास्ती खोलात जात नाही. परंतु आता न्यायालयाच्या माध्यमातून, नॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून हा विषय गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हालाही वाटतं या मुलींचं पुनर्वसन व्हावं. तिचं 80-85% जर IQ आलं तर आम्ही लग्नाच्या बंधनात तिला कुटुंबात अडकवू शकतो. परंतु लग्न करून फक्त काही उपयोग नाही. समोरच्याने सांभाळलं तर ठीक, त्याच्यानंतर परत ती एखाद्या अनाथालयात कुठेतरी जाईल, कारण ती मतिमंद आहे. अनेक लोक आम्हाला सांगतात की आम्हाला मुलगी पाहिजे, विवाह योग्य मुलगी आहे का, आणि ज्यावेळेस ते मतिमंद शब्द वापरतात त्यावेळेस वाचतात बाहेरून आणि बाहेरूनच परत जातात इथं मतिमंद मुली आहेत. ज्या मुलींचा IQ रिपोर्ट 70, 75, 80च्या आसपास आहे त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं, परंतु त्याला प्रमाणता नाही किंवा गॅरंटी नाही की हिचं आयुष्य पुढे चांगलं जाईल का नाही. त्याच्यामुळे यांचं पुनर्वसनाचा एक स्वतंत्र काहीतरी योजना म्हणा किंवा एक स्कीम म्हणा ती महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर अत्यंत राबवण्याची अत्यंत गरज आता निर्माण झालेली आहे. कारण किती वर्ष या मुली इथं राहतात, मग त्यांच्यातली चिडचिड, कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, संस्थेला होणारा त्रास, आणि या ठिकाणी तुम्हाला सुविधा चांगल्या आहेत. प्रत्येकाची नजर कशी असते मी सांगू शकतो, परंतु काही ठिकाणी जर सुविधा नसतील तर यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्याही महिला आहेत, त्यांनाही काही त्या आकाश त्यांच्या जीवनात काहीतरी निर्माण व्हावं याची समज त्यांना आलेली आहे. म्हणून या दृष्टिकोनातनं प्राधान्यानं आता या दिव्यांग अनाथ मतिमंद मुलींच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं काहीतरी नियम किंवा काहीतरी योजना आता महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर निर्माण झाली पाहिजे. यासाठी मी सेवा प्राधिकरणाला खास विनंती आहे की या दृष्टिकोनातनं काहीतरी पत्रव्यवहार महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर व्हावा. मी संस्थाचालक म्हणून या ठिकाणी लोकांच्या मदतीने, शासनाच्या मदतीने सर्व काही सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी आणि दात्यांनी किती उपलब्ध करून दिलं, परंतु कर्मचाऱ्यांच्या मनातच काही करायचं नसलं तर मग तर सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं. पण आमची संस्था इतकी भाग्यशाली आहे की देवरूपी सर्व कर्मचारी आहेत. मी समोर बसल्यात म्हणून कौतुक करत नाही. कोरोनाचा काळ मला आठवतो साहेब, माझे सर्व कर्मचारी या ठिकाणी बसलेले. 1 वर्ष माझा कर्मचारी एकही महिला घरी गेली नाही, त्यांच्या मुला बाळांना, सासू सासऱ्यांना सोडून या मुलींच्या सुरक्षेसाठी हा त्याग साधन आहे. आणि ह्या सर्व महिला या ठिकाणी या मुलींची काळजी घेत होत्या. याच्यासारखं पुण्याचं काम कुठलं असेल, पण त्याच्यातही तफावत आहे. माझा शिक्षक सकाळी 10 वाजता येतो, 5 वाजता जातो. राग नका म्हणा, गैरसमज नका करू. तो 60,000 70,000 रुपये पगार घेतो, पण खऱ्या अर्थाने जी सेवा करणारी, सुश्रूषा करणारी माझी केअरटेकर ही 15-20 हजारापर्यंत पगार घेते. त्यावेळेस मनाला खंत वाटते. शिक्षक शिकवून त्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो, पण तिला होणारा यातना जर थांबवत असेल तर ती माझी केअरटेकर, माझे स्वयंपाकी, माझे शिपाई. तर याच्यातही काहीतरी बदल झाला पाहिजे. किमान ज्या ज्या ठिकाणी या मुलांना सांभाळण्याचा प्रश्न येतो, आईवडिलांनी सांभाळलं नाही म्हणून या रस्त्यावर आले, तर अशा ठिकाणी यांची संख्या वाढवली गेली पाहिजे. त्या पद्धतीच्या सुखसुविधा जे काळजीवाहक आहेत, केअरटेकर आहेत, त्यांची जी शैक्षणिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर काळजी घेणार आहेत, त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त किंवा जे धोरणे आहेत त्याच्या धोरणात सुद्धा आता दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या काळजीवाहकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बदल होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक. 16 कर्मचारी माझ्याकडे केअरटेकर आहेत, त्याच्यातले 14 जण असतात. 9-9, 10-10 तास ड्युटी करावी लागते. काही भांडण करणार नाही, रजा भेटणार नाही, त्यांनाही जीवन आहे. एका वेळेस 110 मुली 3 ते 4 कर्मचारी सांभाळणार, आणि एखादी काही घटना घडली तर आपल्याला कल्पना आहे की जीवन सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला सर्व कळतं की ह्युमन राईट्सचे प्रकार किती भयानक आहेत. म्हणजे ते आवश्यक आहे, ते अयोग्य नाही, ते आवश्यकच आहे. परंतु त्याला सामोरं जाताना अनेक पद्धतीचा त्रास संस्था आणि कर्मचाऱ्यांना भोगावा लागतो.
या दृष्टिकोनातून आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. माझ्यासारखीच परिस्थिती इतर संस्थांची. आता ज्या निवासी मतिमंद शाळा असतील, मूकबधिर शाळा असतील, अंध शाळा असतील, त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहेच कमी अधिक प्रमाणात. परंतु तिथं पालकांची मुलं आहेत, कधी अधिक झालं तर पालकांच्या ताब्यात देऊन कर्मचाऱ्याला उसंत मिळू शकते, पण आमचं तसं नाही. आम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी 24 तास आपले कर्मचारी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी त्यांचं कामकाज करत असतात. प्रत्यक्ष आपल्या इच्छेला मुरड घालून त्या ठिकाणी मुलींची सेवा करणार. इतके लोळले साहेब, जर 2 दिवस जर नाही आले तर तिथून व्हिडिओ कॉल करतील, हिला माझ्याशी बोलायचं आहे, तिच्या माझे कर्मचारी आणि आमच्या मुली. म्हणजे इतकं समरसपणे हा वर्ग या ठिकाणी काम करतो. त्या दृष्टिकोनातून, त्यांच्या दृष्टिकोनातून जसं दिव्यांगांच्या हक्कासाठी आपण काम करतो, तसं दिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत आता गरजेचं झालेलं आहे. म्हणून या दृष्टिकोनातनं ज्या अनेक योजना आहेत त्या आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या शासनाने आम्हाला राबवण्यासाठी या दिव्यांग शाळांना दिलेल्या आहेत, दिशा प्रकल्पाचं शिक्षण असेल, निरामय योजनेचं शिक्षण असेल, प्रत्येक क्षेत्रात नॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून 10 योजना आता महाराष्ट्रात चालू आहेत. मी सांगत नाही, परंतु या सर्व योजना या मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून, मग ते दृष्टीहीन असतील, मूकबधिर असतील, अस्थिव्यंग असतील, मतिमंद असतील, आता या ठिकाणी 2च उदाहरणं मी तुम्हाला देतो. आमचा राघव या ठिकाणी बसलेला आहे, हातवरकर राघव. हा एक व्यक्ती असा आहे सर, जिल्ह्याचं भूषण आहे, अंधशाळेत शिक, पण महाराष्ट्रातल्या चांगल्यात चांगल्या थोर कीर्तनकारांना साथ देण्याचं काम तो करतो. इतकं उत्कृष्ट गायनाचार्य आहे आणि हार्मोनियम वाजवतो. त्याचं किती कौतुक केलं तरी कमी आहे. वयाने लहान आहे, परंतु बुद्धिमत्तेना, दृष्टी जरी नसेल, परंतु परमेश्वराने त्याला जी गायनाची किंवा हार्मोनियम वादनाची जी दृष्टी दिलेली आहे ती अलौकिक आहे, तिला तोड नाही. तशा आमच्यातल्या या विद्यार्थ्यांनी, एक विद्यार्थ्याने आता नाट्य स्पर्धेमध्ये मंत्रालयातनं तिला नाट्य परिषदेच्या मार्फत तिला बक्षीस मिळालं. राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर आमच्या मुली चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूरपर्यंत जाऊन भाग घेतात. हे जे आम्हाला काम करण्याची संधी मिळते किंवा जे सपोर्ट मिळतो तो जिल्हा प्रशासनाचा फार मोठा आहे आणि ते आमच्या पाठीमागे अत्यंत चांगल्या पद्धतीने उभे राहत असल्यामुळे हे आम्ही काही सर्व करू शकतो. माझ्या बोलण्यातनं काही कमी जास्त झालं असेल, पण मला जी गरज वाटली की आज आपल्यासमोर, कारण आपलं एक पत्र आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं त्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी न्याय देऊ शकतो, म्हणून मी आपल्याला या ठिकाणी हक्कांना सांगण्याचा प्रयत्न करा. बस आपण परत या ठिकाणी आलात, मनापासून संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माझ्यासाठी देव आहेत, कारण बघा जेव्हा आम्ही दिव्यांगांचा विचार केला जातो, आता मी भरपूर दिव्यांगांशी म्हणजे फक्त धुळे जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे मी दिव्यांगांसाठी. तर इतकी वाईट अवस्था आहे, जेव्हा मी स्वतः दिव्यांग, एका घरामध्ये 4-4 दिव्यांग मतिमंद मी पाहिलेले आहेत. अक्षरशः त्यांच्या आईवडिलांचं आयुष्य पूर्ण त्या मुलांचं करण्यात गेलेलं आहे. त्यांना खाऊ पिऊ घालण्यात स्वतःची काहीच प्रगती झालेली नाही, पण ते स्वतःच्या पोटच्या मुलांसाठी करता, पण इथे आज अनाथ मुलांसाठी केलेलं असतं. तर हे बघणं म्हणजे, मी तर कोणी आलं माझ्याकडे तर मी पहिले सुनील भाऊंना फोन करते आणि सांगते, सुनील भाऊ मी त्यांना आणू का तुमच्या इथं, त्यांना दाखवायचं आहे मला. तर सुनील भाऊ मी केव्हाही अर्ध्या रात्री जरी सांगितलं तरी मला परवानगी देतात. आणि सुनील भाऊ आमचे आत्ताचे संबंध नाही आहेत, जशी मी लहान असताना त्यांचे वडील आणि माझे वडील सोबत काम करायचे तेव्हापासून आमची ओळख आहे. त्याच्यामुळे जे सुनील भाऊंचं आधी तिकडे वाडीभोकर रोडला होतं तेव्हाही आम्ही त्यांच्या शाळेमध्ये जायचो. कुणाचे वाढदिवस वगैरे असले तेव्हापासून म्हणजे आमचे जास्त संबंध आले आणि ओळख झाली आहे. तर दिव्यांग क्षेत्रामध्ये शिकत असताना काही कार्य करताना खूप त्रास होत असतो. जसं की आता मी लहान असताना मला शिकवायचं हे होतं, त्यावेळेस इतक्या आठवण होत्या, तर अक्षरशः माझे वडील मला शाळेमध्ये 11-12ची शाळा असायची तर 10 वाजता शाळेत बसवून यायचे आणि 10 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी शाळेत असायची. त्याच्यानंतर वडील शाळेत म्हणजे ऑफिसमधून येताना परत मला घरी घेऊन जायचे. परंतु माझी शिकण्याची जिज्ञासा होती आणि केव्हाही काय झालं तर माझे वडील म्हणायचे, तू माझा अभिमान आहे, तू माझा स्वाभिमान आहे. तर लोकांनी तू माझी मुलगी असं न ओळखता मी तुझा बाप आहे असं मला ओळखलं पाहिजे, अशी तू काहीतरी घड. आणि मी बस तीच गोष्ट मनामध्ये ठेवली आणि ते करत असताना मी जिद्दीने शिक्षण केलं.
हे शिक्षण घेताना मी काय लगेच वकील झालेली नाहीये. खूप वेळा पडली आहे मी, खूप वेळा काहीतरी हे झालेलं आहे. बऱ्याच वेळा मी लॉ कॉलेजला असताना मला ऑटो भेटायची नाही, मी पायी पायी घरी यायची, रस्त्याने येताना 2-3 वेळा पडायची मी खाली. परंतु एक आहे, मला माहित नाही हे काहीतरी वाईट कर्म केलं म्हणून माझं असं झालं असेल, पण मला लोक इतके छान मिळाले आजपर्यंत की मला कुठेच असं भासणं झाली नाही की मी दिव्यांग आहे, असं मला भासणं झाली नाही. मग ते मी शाळेत असो, अगर पुन्हा कॉलेजला गेली तेव्हा असो, किंवा आता मी कोर्टात पण जाते, तर माझाही जो चेंबर आहे, माझे जे सोबतचे आहेत ते इतके सहकार्य करते आणि सगळेच वकील लोक मला सांगतात कशाला आली, आम्ही केलं असतं ना तुझं पुढचं काम, आम्हाला सांगून दे, तू नको येत जाऊ, आम्ही बघून घेऊ. इथपर्यंतचं सगळं सहकार्य मला कोर्टात पण मिळत असतं. तसंच मी आमच्या स्वर्गीय पांडे मॅडमांकडे प्रॅक्टिसला होती, त्यांनी मला एक लहान बहिणीसारखी पालना दिली, कधीच मला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. त्यानंतर मी हळूहळू प्रगती करत गेली, तर आमदार बच्चूभाऊ कडू जे दिव्यांगांसाठीच लढतात त्यांच्यासोबत मी राहिली आणि माहीत नाही त्यांच्यासोबत काम करता करताच मी महाराष्ट्र पिंजला आहे दिव्यांगांच्या बाबतीत. मग जालना जिल्हा असो, नांदेड जिल्हा असतो, इकडे बीड, उस्मानाबाद, नंतर नागपूर, वर्धा, सगळ्या जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. दिव्यांगांचा आम्ही अभ्यास केला आहे. तर आज इथे आमच्यासोबतचे सर आहेत, तर माझं इतकंच म्हणणं आहे सर की 2016चा कायदा आलेला आहे, परंतु ह्या कायद्याबद्दल अजूनही अंमलबजावणी नाही. त्याबाबत पण मी आपल्या इथं अधीक्षक कार्यालयात विनंती केली आणि जवळजवळ आता 5 वर्ष झाले तिथं मी त्यांना विनंती केली की दिव्यांगांचं काय म्हणणं आहे निदान तुम्ही ऐकून घ्या. परंतु तिथं गेल्यानंतर दिव्यांग त्याला हाकललं जातं सर. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारचं त्याला मार्गदर्शन केलं जात नाही. तर आम्ही बऱ्याच वेळा प्रहार संघटनेमार्फत निवेदन पण दिलंय की इथं दिव्यांगांचे काय कायदे आहे, कोणत्या कायद्यानुसार त्याला दंड आणि कोणते सेक्शन वापरलं पाहिजे, मिनिमम तेवढं तरी त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला लावावं की जेणेकरून तिथले जे असतात पोलीस कर्मचारी वगैरे तर ते तेवढी तरी दखल घेतील. वाटल्यास त्याबाबत छोट्या मुलांना जास्त वेळ बसून ठेवणं योग्य होणार नाही. परंतु जो महत्त्वाचा जो विषय आता मांडलेला आहे तत्पूर्वी त्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी या ठिकाणी जे सुरुवातीला या छोट्या माझ्या बहीण भावांनी जे स्वागत गीत गायलं आणि जे देशभक्तीपर गाणं त्यांनी गायलं त्याचं खूप खूप खरंच खूप कौतुक आहे. आणि ते ऐकत असताना कुठलाही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा इतकं छान म्हणू शकणार नाही याचं मला या ठिकाणी या छोट्या बंधू भगिनींनी जे गाणं गायलं त्याचं खरंच खूप पुनश्च एकदा कौतुक आहे. आणि जे या पथनाट्य जे सादर केलं ते पण खरंच खूप सुंदर होतं. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाही. त्यातला संदेश जर आपण पाहिला तर खरंच खूप अप्रतिम असा संदेश त्याच्यातून देण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की शरीराने जरी दिव्यांग असले तरी बुद्धिमत्तेमध्ये मात्र कुठेही या ठिकाणी कमतरता नाही. असामान्य बुद्धिमत्ता या सगळ्या आपल्या बंधू भगिनींमध्ये आहे आणि ते नक्कीच पुढे चालून आपल्या समाजासाठी चांगलं काहीतरी करणार याची मला खात्री आहे. मी मागे एकदा संस्थेमध्ये मला येण्याची संधी मिळाली होती आणि मी पुन्हा केव्हा मला या ठिकाणी येण्याची संधी मिळेल आणि आपल्या सर्वांची भेट घेण्याची संधी मिळेल याची मी वाट पाहत होतो. आणि आज तो योग या ठिकाणी जुळून आला, तो पण आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आता ताई जसं म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा होतो परंतु नंतर त्याचं काही होणार नाही. तर मी या ठिकाणी ताईंना आश्वस्त करू इच्छितो की हा जो कायदा आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016चा जो आलेला आहे त्याच्यामधल्या कोणते सेक्शन पनिशेबल आहे आणि त्याला काय पनिशमेंट आहे याबाबतचं एक विस्तृत पत्रक तयार करून आपण ते SP साहेबांच्या मार्फत प्रत्येक पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करू याची मी नक्की आपल्याला ग्वाही देतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच दिसेल. कारण कसं अशा चर्चासत्र असेल किंवा अशा कार्यक्रमामधूनच काय अडचणी आहेत याचं आम्हाला पण माहिती होत असते. आणि आज खरंच जे आपले सुनील भाऊ असतील आणि ताई असतील त्यांनी त्यांच्या समस्या ज्या मांडलेल्या आहेत
त्याचा नक्कीच योग्य त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करू. या ठिकाणी मी संधाने साहेबांनी, पवार साहेबांना आणि खंडेराव साहेब गेलेत, परंतु त्यांना पण मी या ठिकाणी नक्की आवाहन करेल की आपण सर्वांनी मिळून या संस्थेच्या किंवा ज्या दिव्यांगजनांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण एक थोड्या प्रमाणात 5-10% प्रमाणात जरी आपण कमी करू शकलो तरी आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू आणि ते समस्या आपण निराकरण करण्यासाठी नक्की एकत्र प्रयत्न करू असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. हा जो तिचा हक्क अधिनियमाचा त्याचे 103 सेक्शन्स आहेत, परंतु त्या कायदा पूर्ण वाचून दाखवला म्हणजे तो समजेल अशातला भाग नाही. परंतु त्याचा थोडक्यात मतितार्थ असा आहे की दिव्यांग व्यक्तींना सुद्धा समाजामध्ये नॉर्मल व्यक्तीसारखं म्हणजे जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांना जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा हक्क, तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना यांच्या कल्याणासाठी आपण अंमलात आणतो आहोत, परंतु नुसतं त्या अंमलात आणून उपयोग होणार नाही. तर त्यांना योग्य शिक्षण, जसं की मी आता पाहिलं आपल्या शाळेमध्ये खूप छान पद्धतीनं त्यांना शिक्षण दिलं जात आहे, जेणेकरून त्या भविष्यात पुढे काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतील आणि आपलं जीवन तसंच समाजासाठी पण काहीतरी चांगलं करू शकतील याची मला खात्री आहे.